अप टू फायनल डिस्टन्स किती? अप टू फायनल डिस्टन्स 99 लोकांना कळतच नाही काय चालतं. इनिशियल डिस्टन्स किती आहे? लिहिलं तर 5 इन्फिनिटी. सो इन्फिनिटी वरून तो पॉइंट आणायचा आहे कुठून? आर पर्यंत. म्हणजे फायनल डिस्टन्स किती? आर. अप टू फायनल डिस्टन्स आर. कळलं का नाही कळलं? म्हणून लिहायचं एक लाईन सोडून खाली. For a very small displacement, for a very small displacement from point M to N, for a very small displacement from point M to N with a distance dx, with a distance dx, comma, the work done required, the work done required is dw. Work done required is dw. एक लाइन सोडून नुसता फॉर्म्युला लिहायचा आहे वर्ड्स मध्ये. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. क्लियर नाही से का चौथा चॅप्टर आहे बघा 12th स्टँडर्ड. वर्क डन इज इक्वल टू वर्ड्स मधला फॉर्म्युला काय लिहिणार श्रुती? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. मग त्याच्या खालच्या ओळीला dw is equal to minus f into dx. dw is equal to minus f into dx. त्याच्या खालच्या ओळीला लिहायचं. Negative sign indicates the displacement is opposite to the force. The displacement is opposite to the force direction. म्हणजे फोर्स कुठून कुठे लागणार आहे रे? ओ कडून ए कडे लागणार आहे. आणि तुम्ही डिस्प्लेसमेंट कशी करताय? ए कडून ओ कडे करताय. म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन्स आहेत दोघांचे. म्हणून निगेटिव्ह आहे. मग पुढचं छापून टाकायचं. टोटल पूरा लिख देना है. अर्धे लोक याचा त्याचा पाऊल लिहितात. स्वतः काय करतात काय माहिती. एखादा शब्द ठीक
हा फॉर्म्युला लिहिलाय का? This is integration formula. Integration of 1 by x square dx is minus 1 upon x. 11 का होता का डेरिवेटिव? म्हणून विसरले का आतापर्यंत? लास्ट चैप्टर अभी क्या क्या चैप्टर्स है? इंटीग्रेशन है ना? कब है इंटीग्रेशन? वो भी लास्ट। क्या क्या चैप्टर्स है मैथ्स का? मैट्रिक्स, हाँ, अजून मैथमेटिकल लॉजिक, अजून ट्रिग्नोमेट्री चैप्टर है ट्रिग्नोमेट्री। अच्छा, अजून और बहुत सारे कोनिक कोनिक सेक्शन कोनिक 12th स्टैंडर्ड में बट 12th का कुछ अभी तक इतनी चला फाइनल या फॉर्मूला काय लिहिणार? V is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R. This is the electric potential due to point charge. This is the electric potential due to point charge. हो ना? आता काही 2-3 महत्त्वाचे पॉइंट्स जे तुम्हाला नोट करायचे फॉर द एमसीक्यू पर्पज. ठीक आहे? एमसीक्यू पर्पज साठी 2-3 पॉइंट मेंशन करायचे. नंबर 1 positively charged particle produces positive potential. Positively charged particle produces positive potential. While negatively charged particle produces negative potential. Negatively charged particle produces negative potential. Point number 2. आता मला सांगणार आहे तुम्ही रिलेशन. आता ती वेळ आली कोणाची रिलेशन शोध. काय रिलेशन आहे? V च 1/4 pi epsilon 0 काय आहे? कॉन्स्टंट. आणि चार्ज Q सुद्धा काय आहे? सो हे सगळे काय झाले? कॉन्स्टंट झाले. म्हणजे या V च त्या R चं रिलेशन कसं आहे वेदांत? अंकित डायरेक्ट आहे. डायरेक्ट म्हणजे सरळ सरळ. एक वर तर दुसरा पण वर, एक खाली तर दुसरा पण खाली. इथे कसं आहे? हा V वर आहे ना R कुठे आहे? खाली आहे. म्हणजे यांचं रिलेशन कसं आहे? इनवर्सली प्रोपोर्शनल. आता इनवर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय असतो आतिश? हो, पण त्याचं पुढचं मीनिंग काय झालं? एकाची व्हॅल्यू जेव्हा वाढली तेव्हा दुसऱ्याची कमी होणार. सो जर डिस्टन्स वाढलं तर व्हॅल्यू कमी होणार आणि डिस्टन्स कमी झालं तर व्हॅल्यू वाढणार. म्हणजे मी जे बोललो होतो की पॉइंट ए जवळ असेल तर व्हॅल्यू जास्त असेल आणि पॉइंट ए दूर गेला तर व्हॅल्यू हा दूर जाऊन जाऊन कुठपर्यंत जाईल? इन्फिनिटी पर्यंत. मग हा जर पॉइंट इन्फिनिटीला गेला तर पॉइंट ओवर जो प्लस क्यू चार्ज आहे त्याची व्हॅल्यू इन्फिनिटीला किती आहे? 0. कसं काय? कारण की इथे 1/r च्या जागी इन्फिनिटी येणार. 1/infinity इज मेन्शन. एमसीक्यू मध्ये डायरेक्ट हे गरजेचं आहे. हे सगळं भावट पसारा लिहायची गरज
नाही पडत जेव्हा रिलेशन डायरेक्ट मेन्शन करायचं. नंबर 2, V is inversely proportional to R. अरे V is inversely शब्दात लिहिलं काय तुम्ही वेड्यानो? हे लिहायचं असतं V inversely proportional to R. That is if R increases, V decreases. That is if R increases, V decreases. And vice versa. Vice versa चा अर्थ श्रुती उलटा पुलटा. Vice versa चा अर्थ काय असतो? उलटा पुलटा. उलटा पुलटा म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होणार, दुसरं वाढलं तर पहिलं कमी होणार. Number 3, last point. The potential at infinity. The potential at infinity due to a point charge. म्हणजे R ची व्हॅल्यू काय झाली? Potential at infinity due to a point charge. R ची व्हॅल्यू किती आतिश? इन्फिनिटी. म्हणजेच मग तुमचा 1/r चा डिस्टन्स म्हणजे 1/infinity चा आन्सर किती? is 0. Is 0. The potential at infinity due to a point charge R is equal to infinity is 0. कळलं का? And maximum near the charge. And maximum near the charge. ठीक है? चला थांबूया.